हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण इयत्ता चौथीचा इंग्रजी हा विषय अभ्यास 1.2 कॉन्व्हर्सेशन स्टार्टर यामध्ये स्पीकिंग प्रॅक्टिस अँड इझी क्वेश्चन आन्सर हे सर्व असणार आहे. ते तुम्ही वहीत लिहून घ्यावे. लेट्स टॉक अबाउट वेदर. विच वेदर डू यू लाईक मोस्ट? आन्सर, I like rainy weather most. How is the weather today? It is sunny today. Second, let's talk about birthday. When is your birthday? Your birth date. What is the best gift you have ever got on birthday? I got bicycle on my birthday. Third, let's talk about vacation. Have you ever been on a vacation? Yes, I have. Which place did you visit? I visited Mahabaleshwar. Where would you like to go on the next vacation? Why? I would like to go to Goa because I like the beaches. 4. Let's talk about colors. What is your most favorite color? Blue. What is the color of your favorite fruit? My favorite fruit is mango. It is yellow. Talk about our national flag. Our national flag has saffron, white and green colors. There it is a blue Ashok Chakra in the middle. ह्यात जी उत्तरे सांगितलेली आहेत ती तुमच्या मनाप्रमाणे लिहायची आहेत. मी उदाहरणासाठी म्हणून ही उत्तरे लिहून देत आहे. Let's talk about festival. Which festival do you like? I like Diwali. What do you like about it? I like lights, sweets, and new clothes. Talk about national festivals celebrated in our country. We celebrate Independence Day, Republic Day, and Gandhi Jayanti. Let's talk about games. Which game do you like to play? Why? I like to play cricket because it is fun. What games do you play in your school? I play Kho-Kho and Kabaddi in my school. Talk about indoor and outdoor games of your liking. I like chess as an indoor games and cricket as an outdoor games. ह्यामध्ये तुम्ही फेस्टिवल आणि गेम्स तुमच्या आवडीचे लिहू शकता. रीड अँड कंप्लीट ह्यामध्ये तुमची स्वतःची माहिती लिहायची आहे. तुमचे नाव, तुमची इयत्ता, तुमच्या शाळेचे नाव, तुमच्या मित्रमैत्रिणींची नावे, तुमच्या घरातील मेंबर्स आणि तुम्हाला काय करायला आवडते हे मी उदाहरणासाठी सोडू. ह्यात तुम्हाला असे विचारले आहे की तुम्ही पिकनिकला आहात किंवा लंच टाईममध्ये आहात तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कशा प्रकारचे डिस्कशन करणार आहात त्याच्यावरचे कॉन्व्हर्सेशन तुम्हाला लिहायला सांगितलेले आहे. त्यासाठी उदाहरणादाखल मी 2चे कॉन्व्हर्सेशन तुम्हाला लिहून दाखवले आहे. त्याच्यात तुम्हाला काही चेंजेस करायचे असले तरी तुम्ही करून वेगळ्या प्रकारे देखील लिहू शकता. त्यातील कोणतेही एकच निवडून लिहायचे आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा ड्रॉइंग कॉम्पिटिशन अँड ॲट द बस स्टँड हे कॉन्व्हर्सेशन तुम्हाला दिलेले आहे. ते तुम्ही लाऊडली घरामध्ये वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमची वाचन क्षमता सुधारण्याच्या दृष्टीने तुम्हाला हा उपक्रम दिलेला आहे. लिखाणापेक्षा वाचन सुधारणा करण्यासाठी अशा प्रकारचे कॉन्व्हर्सेशन तुम्ही केलेत तर तुमचे इंग्लिश खूप छान होईल. म्हणून हा प्रयत्न करा. When is your birthday? On 1st of April. Why are you so happy? We won the match. What are you doing? Reading a book. How are you? I am fine. Who is your guide? My teacher. Where are you going? To Satara. Which is your favorite season? Winter. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पुढच्या व्हिडिओसाठी त्याला सबस्क्राईब करा.